नारी शक्ती देशाचा गौरव वाढवेल. सर्व खासदारांनी नारी शक्ती विधेयकाला पाठिंबा द्यावा. पंतप्रधान मोदींचं लोकसभेत निवेदन. नारी शक्ती वंदनचं श्रेय तुम्ही घ्या. पंतप्रधान मोदींनी विरोधकांना डिवचलं. महिला आरक्षणाचा टक्का विद्यमान संख्येच्या 33%. लोकसभेच्या भावी 815 पैकी 272 जागा महिलांसाठी आरक्षित. केंद्रीय कायदा राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं वक्तव्य. खासदार संजय राऊतांचा भाजपवर घणाघात. नारी शक्ती नाही भाजप शक्ती विधेयक. मतदारसंघ पुनर्रचनेची गरज काय, राऊतांचा सवाल. पीडित महिलांचे फोटोज आणि व्हिडिओज सार्वजनिक करा. माजी मंत्री सुबोध सावजी यांची अजब मागणी. काही महिला स्वार्थासाठी अत्याचार करून घेतात, सावजी बरळले. किरकोळ वादातून विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये तुफान हाणामारी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयामधला प्रकार. मारहाणीचा व्हिडिओही केला पोस्ट. सासऱ्याकडून सुनेवर वर्षभर लैंगिक अत्याचार. संभाजीनगरच्या खुलताबादेत पतीच्या संमतीनं सुरू होता अत्याचार. सासरा अटकेत, पती फरार. किल्ले रायगडावर प्री वेडिंग शूट केल्यानं कारवाई. महाड तालुका पोलीस ठाण्याची तिघांविरोधात तक्रार. पुरातत्व विभागाच्या तरतुदींनुसार होणार कारवाई. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्यपदार्थ देणं सुरूच. उच्च न्यायालयाचा निर्णय पायदळी. विशिष्ट समाजाच्या लोकांकडून निर्णयाचा अवमान. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयान अहमदसह 6 आरोपी अटकेत. आतापर्यंतच्या तपासात 18 व्हिडिओज आणि 39 फोटोज पोलिसांच्या हाती. आरोपी रेसिडेन्सी फ्लॅटमध्ये मुलींवर करायचा अत्याचार. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य अमरावतीत. टीममधील सदस्य पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या भेटीला. नाशिकमध्ये सकल हिंदू संघटनांचा मोर्चा. टीसीएसमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन. मोर्चात मोठ्या संख्येनं हिंदू संघटनांचे कार्यकर्ते सहभागी. धर्मांतर प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे. नाशिक शहरात एटीएसचं पथक पोहोचलं. केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल. मुंबईच्या दिंडोशीमधून रिधम उर्फ मॉन्टी पांचाल या भोंदूबाबाला अटक. देवी अंगात येत असल्याचा करायचा दावा. बकऱ्याचं काळीज, कोंबडी, दारू, सिगारेट, पैसे अशी मागणी. एमआयएमची नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल. जात वैधता प्रमाणपत्रावरून सहर शेख अडचणीत. सहरचे वडील युनुस शेखही नॉट रिचेबल. खरात प्रकरणी केसरकरांचा कथित पीए दीपक लोंढेची चौकशी. शुक्रवारी हजर राहण्याचे शिर्डी पोलिसांचे आदेश. लोंढे आणि पत्नीच्या नावे समता पतसंस्थेत 4 खाती. कोट्यवधींचा व्यवहार. जस्टिस फॉर अजितदादा संवाद यात्रा काढणार. यात्रेतून सरकारवर राष्ट्रवादी करणार प्रश्नांचा भडीमार. अमोल मिटकरींची माहिती. नागपूर शहर काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर. अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षातले अंतर्गत मतभेद उफाळले. संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठकीत 2 गट आमने सामने. विधान परिषद निवडणुकीची तारीख जाहीर. एकूण 9 जागांसाठी 12 मे रोजी होणार निवडणूक. परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार. जळगावच्या शेंदुर्णीत घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको. संतप्त ग्राहकांचे रिकामे सिलेंडर रस्त्यावर आडवं टाकून आंदोलन. घरगुती गॅस सिलेंडरसाठी महिनाभर प्रतीक्षा.
अमरावतीमध्ये 2 गटात क्षुल्लक कारणावरून राडा, मिरवणुकीमध्ये डीजेचा आवाज जास्त केल्यानं वाद. अमरावतीच्या वलगावमधली घटना. बोगस बियाणं विक्री प्रकरणी कठोर कारवाई होणार. 5 वर्षांपर्यंत कारावास आणि 4 लाखांपर्यंतचा दंड होणार. कापूस पेरणी जवळ आल्यानं बोगस बियाण्यांचा धोका वाढला.